शेगाव येथे नगर परिषद विरुद्ध सर्व पक्षाच्या वतीने चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। संवाददाता शेख युसुफ, न्यूज 18 अहमदनगर दर्पण। प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आज आपण क्रांती चौकामध्ये नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ आपण रस्ता रोकोचं आंदोलन करत आहोत। याच्यापूर्वी देखील अगोदर सगळ्याच वक्त्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या, निवेदन देऊन आम्हाला 10 दिवस झाले। ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा या तालुक्याचे तहसीलदार यांनी हे आंदोलन होता कामा नये। रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात। आम्ही देखील त्यांना विनंती केली की साहेब 5 तारखेला लग्न तिथी आहे, काही रुग्णांना दवाखान्यात जावं लागतंय, म्हणून प्रशासनाची आमच्यासोबत एक बैठक बोलवा। माननीय तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी 4 वाजता बैठक लावली। आम्ही सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते आणि गावातले सुज्ञ काही नागरिक पत्रकार मित्राच्या बैठकीला उपस्थित होते। तहसीलदार होते, पीआय होते, परंतु ज्यांच्या संबंधित हा रस्ता रोको आंदोलन आहे ती नगरपालिकेचे शिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे की ज्याने जेसीबी लावून शासनाचा नियमाचा बडगा दाखवून इथली अतिक्रमणं काढली। 3 महिने झाली अतिक्रमणं काढून, पुन्हा ते पाठक साहेब आले नाहीत। 3 महिन्यात आम्हाला दिसले पण नाही, काळा आहे का गोरा आहे का चपटा आहे का नागटा आहे काही दिसलं नाही। जेव्हा तालुक्याचे तहसीलदार मीटिंग बोलवतात तेव्हा हे अधिकारी येत नाही।